मागल्या खोड्याला 1.5 क्विंटल निघाला. 1.5 क्विंटल निघाला का? हो. अच्छा. एकंदरीत कसं वाटतं पीक तुम्हाला? एक नंबर पीक आहे. नमस्कार, मी अक्षय बंड, कृषी व्यवस्थापन या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण घेवडा या पिकामध्ये आलेले आहे आणि याची लागवड जवळपास 2.5 महिने झाले. आता लागवडून माल पण चालू झालेला आहे आणि दादांना आपण पूर्ण याची थेरी विचारणार आहे की यांनी काय दिलेलं आहे, कशा प्रकारे याचं वाढ वगैरे किंवा माल वगैरे काढलेला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव? मी सुबोध विठ्ठल सांगळे, गाव गोंदे. आपला 5-6 पांड हे घेवडा आहे. उत्पन्न पण चांगलं आहे त्याचं. आणि तर दादा आता सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही याला वाढीसाठी काय दिलं होतं, याला फुटवा आणि वाढवण्यासाठी? त्याला फुटवासाठी मायक्रोबॅनल दिलेले. अच्छा. 44 आकार दिलेले. अच्छा. तर यांनी ना फुटव्यासाठी 1144 11 जे नागार्जुनाचं येतं आणि एक मायक्रोबियन ज्याच्यामध्ये अमिनो फुलविक सिविड आणि युमिक असं एकत्र आहे, जे वाढीसाठी पण खूप चांगलं काम करतं आणि रिझल्ट पण खूप चांगले आहेत त्याच्यामध्ये. तर आत्ताच्या कंडिशन मध्ये तुमच्या प्लॉट मध्ये माल वगैरे कसं काय वाटतं तुम्हाला? हो, चांगलं. पहिल्यांदा क्विंटलभर निघाला. आता उद्या 2-2.5 क्विंटल निघाल. अच्छा. 4-5 दिवसाला 5 गुंठ्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 दिवसाला 2 ते 2.5 क्विंटल पर्यंत माल निघतो. याच्यावरती आता जे नागाळी दिसते, तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, जे प्लॉटवर नागाळी येतं तर याचं येण्याचं मागचं कारण असं राहतं की ज्यावेळेस तुमच्या प्लॉटला पाण्याचा ताण बसतो त्याच्यानंतर नागाळीचं प्रमाण हे ऑटोमॅटिकली वाढून जातं. तर याला कंट्रोल करण्यासाठी आपण स्प्रेचं नियोजन पण केलं होतं. तर या प्लॉटला आपण बायोरॅपिडचा स्प्रे पण केलेला होता. त्याच्यानंतर नागाळीसाठी आणखी भरपूर औषध येतात मार्केटमध्ये, त्याच्या स्टेप बाय स्टेप जर स्प्रे करत गेले तुम्ही तरी नागाळी तुमची पूर्ण कंट्रोल राहणार. याला ना अळीचा पण प्रॉब्लेम राहतो. तर अळीसाठी आपण याला BSF कंपनीचा एक्सपोनस मारलेलं होतं, बरोबर ना? हो, बरोबर. तर त्याचे पण खूप चांगले रिझल्ट आले. तुम्ही आज माल पण बघू शकता, तुम्हाला आळे वगैरे पण नाहीये आणि झाडाला माल पण खूप चांगला लागलेला आहे. म्हणजे हे जे म्हणतात ना की 2 क्विंटल ते 2.5 क्विंटल पर्यंत माल निघणार आहे, ते पण काही खोटं नाहीये. ज्यावेळेस माल निघल त्यावेळेस तुम्हाला फोटो 100% अपलोड करत येईल. मागल्या खोड्याला 1.5 क्विंटल निघाला. 1.5 क्विंटल निघला का? अच्छा. एकंदरीत कसं वाटतं पीक तुम्हाला? एक नंबर पीक आहे. हा ना? हो. म्हणजे तुमचा डेलीचा खर्च 100% कमी खर्चात आहे. त्याला आतापर्यंत 2-3 हजार खर्च जास्त आहे नाही. अच्छा. आणि याचं जे नियोजन आहे हे तुमचं खताचं नियोजन कसं केलेलं आहे तुम्ही? नियोजन तुमचंच आहे सगळं नियोजन. म्हणजे म्हणायचं अर्थ यांचा ना टोमॅटोचा पण प्लॉट आहे आणि टोमॅटोला जेवढं यांनी खत दिलेले आहेत त्याचे जे राहिलेले खत आहे खत दिलेले तर त्याचंच नियोजन त्यांनी इथं केलेलं आहे. त्याच्यासाठी स्पेशल खत कुठलंच नाही वापरलं. अच्छा. टमाट्याचं जे उरलेलं खत आहे ना तेच वापरलं आतापर्यंत. मग त्याची तुम्हाला एकंदरीत चांगली रिपोर्ट रिझल्ट एक नंबर. रिझल्टच्या बाबतीत काहीच नाही. ओके, चालेल. धन्यवाद. धन्यवाद.